108 रुग्णवाहिका चालक युनियन यांच्यातर्फे समान काम समान वेतन व 14 ऑक्टोबर 2024च्या अधिसूचनेनुसार कुशल दर्जाचे वेतन अदा करावे। 8 तासांपेक्षा जास्त कामाबाबत दुप्पट दराने मोबदला देण्यात यावा। सर्व प्रकारच्या कायदेशीर रजा व रजेचे वेतन कॅशलेस आरोग्य विमा देण्यात यावेत। 8.33 वार्षिक बोनस देण्यात यावा। वाहन धुलाई वेतन देण्यात यावे। या विविध मागण्यांसाठी या रुग्णवाहिका चालकांनी शिवतीर्थ मैदानी येथे मुदत धरणे आंदोलन केले। मात्र जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा विस्कळीत झाली असून मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी यावेळेस केली आहे। माझं नाव आहे जीवन शिरसाट। मी लोकेशन नशिराबादला काम करतो। मला कंटिन्यू औरंगाबाद कॉल किंवा मुंबई कॉल असतात। आम्ही कंटिन्यू रात्री दिवसा काहीच पाहत नाही, कॉल आला लगेच पेशंट घेतलं चालले। आम्ही 2011 पासून काम करत आहे। शासनाला माझी विनंती आहे, आपले राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आहे, तसेच शिंदे साहेब, त्यांना मी हात जोडून विनंती करतो की आमच्याकडे साहेब थोडं लक्ष द्या। तर आम्हाला तुटपुंजा पगार दिला जातो, त्यात काय आम्हाला पुरवणार आहे? आमचे पोरांचं शिक्षण आहे, घर परिवार आहे, घर भाडं आहे। परत मी धानेरावरून नशिराबाद येतो ड्युटीला, मला रोजचा पेट्रोल खर्च 200 रुपये लागतो। ते आम्ही कुठून आणणार साहेब? तुम्ही विचार करा आमचं थोडं। आणि आम्हाला तुम्ही जे 14 ऑक्टोबर आहेत, 14 ऑक्टोबर 2024च्या ज्या अधिनियमात म्हटलं आहे समान काम समान वेतन तुम्ही आम्हाला द्यायला पाहिजे। तुम्ही आम्हाला 11 वर्ष होऊन गेले तरी तुम्ही आम्हाला अकुशल समजतात। आम्ही कुशल नाहीत का? आम्ही गाडीत डिलिव्हरी स्वतः करू शकता का? आम्हाला समजत नाही का 11 वर्ष आम्ही असेच वाया घालले? कृपया करून तुम्ही लक्ष द्या। देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा आणि आपले आरोग्यमंत्री जे आहेत आंबेडकर साहेब, त्यांना मी हात जोडून विनंती करतो, कृपया आमच्या पायलटांकडे लक्ष द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। धुळे तालुक्यातील शिरपूर येथील 2 सराईत चोरट्यांनी नाशिक, पिंपळगाव आणि पुणे येथून 1-2 नाही तर तब्बल 14 बुलेट चोरी केल्या। धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे शिरपूर येथे असलेल्या एकाकडे चोरीची बुलेट असल्याची कुणकुण पोलिसांना लागताच पोलिसांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले। त्याची विचारपूस केली असता सदर बुलेट ही चोरीची असल्याचे त्याने सांगितले। त्यानंतर त्याच्याकडून 1-2 नाही तर तब्बल 14 बुलेट त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आल्या। सदर चोरटे हे सराईत चोर असून ते नाशिक, पिंपळगाव, पुणे अशा भागांमध्ये फक्त बुलेट गाडीची चोरी करत असल्याची कबुली देखील त्यांनी पोलिसांना दिली आहे। या प्रकरणी गोकुळ जगदाळे आणि त्याचा साथीदार किरण कोळी हे दोघेही शिरपूर येथील रहिवासी असून दोघेही बुलेट चोरण्यात माहीर असल्याची माहिती यावेळेस पोलिसांनी दिली आहे। मोटरसायकल चोरीबाबत मान्य पोलीस अधीक्षक धुळे यांनी स्पेशल ड्राईव्ह राबवण्याबाबत सूचना केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे अंमलदार हे गोपनीय माहिती घेण्याकरता फिरत असताना शिरपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे राहुल गिरी आणि कमलेश सूर्यवंशी तसेच यांना माहिती मिळाली होती की एक इसम हा चोरीची बुलेट घेऊन फिरतोय। त्याप्रमाणे त्यांनी विश्वासात घेतले असता त्याने त्याच्याकडे असलेली बुलेट ही चोरीची आहे असे त्याने सांगितले। त्याला पुन्हा विश्वासात घेतले आणि त्याने सांगितलं की त्याचा साथीदार असे दोघं मिळून हे नाशिक शहर आयुक्तालय, पुणे शहर आयुक्तालय, शिर्डी तसेच पिंपळगाव या ठिकाणाहून त्यांनी एकूण 14 बुलेट चोरी केल्याची कबुली दिलेली आहे। तसेच हे दोन्ही आरोपी फक्त बुलेट चोरीमध्ये माहीर असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे। मुख्य आरोपी आहे हर्षवर्धन गोकुळ जगदाळे, राहणार खर्दे, शिरपूर, तसेच त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी, राहणार खर्दे, शिरपूर, दोघंही शिरपूरचे आहेत धुळे जिल्ह्यातील। सदर आरोपींकडून एकूण 14 मोटरसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून पुढील कारवाई करीत आहोत।
1 जुलै 2023 रोजी सिंदखेड राजा येथे समृद्धी महामार्गावर झालेल्या ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात 25 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। या घटनेला 2 वर्ष पूर्ण झाली असून अजूनही मृतकांच्या कुटुंबियांना न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। अनेक आंदोलने केली, प्रशासने आणि सरकारकडे निवेदनही दिले, बैठकाही झाल्या, पण अजूनही कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। सदर घटनेची SIT चौकशी करून दोषींना शिक्षा द्यावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। आज वर्ध्यातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ अपघातातील मृतकांना कुटुंबियांनी श्रद्धांजली वाहिली व मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले। आणि मागील 2 वर्षापासून आम्ही सतत आंदोलन करत आहे। 104 दिवस आमरण उपोषण केलं, त्याच्यानंतर बरेच आंदोलन केली, धरणे आंदोलन केली आणि राज्यपाल महोदय सुधीर भाऊ मुनगंटीवार प्रशासनाच्या सगळ्या व्यक्तींना आम्ही भेटलो, पण अजूनपर्यंत आम्हाला न्याय मिळाला नाही। तरी आमची सर्वांच्या वतीने एकच मागणी आहे की आमच्या जी घटना झाली त्या घटनेचा निष्पक्ष तपास हो आणि SIT चौकशीमार्फत त्याच्यातला जो अहवाल आहे तो आम्हाला मिळो आणि प्रशासनाने ज्यांचे दोष आहे त्यांच्यावर कारवाई हो। नवी मुंबईतील विविध नागरी समस्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना चांगलीच आक्रमक झाली असून तुर्भे भागातील विविध नागरी समस्यांसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे थेट महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। तुर्भे स्टोर येथे पादचारी पूल व्हावा, तुर्भेमधील डम्पिंग ग्राउंडवरील अतिक्रमण हटवा अशा विविध मागण्यांसाठी महानगरपालिका मुख्य कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला असून यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करत पादचारी पुलाची मागणी मान्य होईपर्यंत उठणार नसल्याची भूमिका घेतली आहे। इथं काय चहा प्यायला आयुक्तांकडे आलेलं नाही। विषय खूप गंभीर आहे आणि विषय इतका गंभीर आहे की तुर्भ्यामध्ये वारंवार आज 4-5 वर्षापासून आमचा विभाग अध्यक्ष आंदोलन करतोय, तिथं उपोषण केले। त्या व्यक्तीने का केलं म्हणून काय त्यांच्या घरच्यासाठी लाडासाठी नाही केले, पण निवळ हे मृत्युमुखी पडतात रोज। त्यांच्या एरियामधून कोणाचे वडील आहेत, कोणाची आई आहे, कोणाचा भाऊ आहे, असे लोक मृत्युमुखी पडतात आणि ब्रिज होणारे हा ब्रिज बी 4 वर्ष झाला नाही। त्याच्यामुळे या राग आणि रोष आहे आमच्या चंद्रकांत दरवेळेला इथं दालनात येतो, महापालिकेत येतो, आयुक्त अभियंताला भेटले पण उत्तर बरोबर भेटलं नाही। आयुक्तांनी बी मध्ये काय सांगितलं की 8 महिन्या अगोदर की आम्ही देतो म्हणून स्कायवॉक, पण यांनी दिलेला नाहीये आणि त्याच्यामुळं हा राग कुठेतरी आज ही कितीतरी मोठी जनता तुर्भे स्टोरची मार्केटला येते, मार्केटमधून परत पलीकडे जाते, तर हे कुठेतरी आयुक्त आणि आयुक्तांच्या खालची टीम ही कुठेतरी ठेकेदाराच्या नावाखाली 24-25 कोटीचं काम त्या ब्रिजचं आज 50 कोटीवर नेले। म्हणजे निवळ या ठेकेदारांसाठी महापालिका जन्माला आलेली, ही जनतेसाठी जन्माला आलेली नाही असा माझा आरोप आहे। म्हणून माझं असं म्हणणं आयुक्तांनी आता तरी पादचारी पूल जर तुम्ही देणार आहे तर देत नसल्यान तर आम्ही इथून उठणार नाही। चांदवड तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या सभागृहामध्ये स्वर्गीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस हा कृषी दिन म्हणून साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती गट विकास अधिकारी मच्छिंद्र साबळे हे होते, तर प्रमुख व्याख्याते कृषी भूषण आणि कृषी रत्न पुरस्कार या तालुक्याचे भूमिपुत्र भोयेगावचे विश्वनाथ बोरसे आणि सेंद्रिय शेतीमध्ये कृषी भूषण पुरस्कार प्राप्त वक्ते संदीप जाधव यांनी शेती संदर्भाची दिशा आवाहन याबाबत आपल्या अनुभवातून मनोगत व्यक्त केले। त्याचप्रमाणे 2024 ते 25 खरीप हंगामात तालुका स्तरावर पीक स्पर्धा आयोजित केली होती। यामुळे जोपूर येथील दत्तू भाऊ कोतवाल यांनी 35.40 क्विंटल उत्पादन घेतले, त्यांचे प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। तसेच संपत जाधव वडाळी भोई यांनी देखील तालुक्यामध्ये पीक स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला, त्यांनी 28.80 क्विंटल उत्पादन मिळवले, त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि आज 1 जुलै रोजी कृषी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा। आज पंचायत समिती चांदवड येथे तालुका कृषी कार्यालय आणि पंचायत समिती चांदवड यांच्या संयुक्त विद्यमाने आपण स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा केला। या कृषी दिनानिमित्त आज येथे संदीप भाऊ जाधव तसेच बोरसे काका हे कृषी भूषण कृषीरत्न पुरस्कार विजेते शेतकरी, तसेच आपल्या तालुक्यामध्ये ज्यांनी मागच्या वर्षी पीक कापणीमध्ये चांगलं काम केलं अशा काही शेतकऱ्यांना सुद्धा आपण आज पुरस्कार देऊन पुरस्कृत केलं गेलं। आज कृषी दिनाच्या निमित्ताने आज ह्या कार्यक्रमासाठी जे काही कृषी सहाय्यक होती किंवा तालुका कृषीची पंचायत समिती चांदवडची जी काही कृषीची टीम होती
आपण सर्वांनी शेतकऱ्यांसाठी आपल्याला ऑर्गॅनिक शेती असेल किंवा मार्केटिंग असेल किंवा सेंद्रिय शेतीच्या अनुषंगानं जी आदानं आहेत ती शेतकऱ्यांपर्यंत घेऊन कशी जाता येतील, शेती त्यांची जास्तीत जास्त प्रॉफिटमध्ये नफ्यामध्ये कशी येईल आणि शेतकऱ्याचं नुकसान कमी होईल, शेतकरी थोडक्यात कारखानदार कसा होईल वसंतराव नाईकांच्या भाषेमध्ये, तर याविषयी आवाहन केले आणि सर्वांनी त्याला चांगला प्रतिसाद देतील हे मी प्रशासनाच्या वतीने खात्री बाळगतो. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात येवल्यातील ख्रिश्चन समाज बांधव आक्रमक झाले असून ख्रिश्चन समाज बांधवांनी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध करत येवल्यातील विंचूर चौफली ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला असून त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी यावेळी ख्रिश्चन समाजाच्या वतीने करण्यात आली. यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या मोर्चाला पाठिंबा देखील देण्यात आला. भालगाव येथील इरा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी चक्क सीओ यांच्या कार्यालयासमोर भर पावसात शाळा भरवली. संस्था चालकाने कोणतीही पूर्वसूचना न देता शाळा बंद केल्याने विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी जिल्हा परिषद येथे येऊन सीओ यांच्या मुख्य कार्यालयासमोर शाळा भरवण्यात आली होती. लवकरात लवकर विद्यार्थ्यांना शाळा देण्यात यावी या मागणीसाठी पालकांनी सीओ यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. माझं नाव स्वराज दत्तात्रय झिंदुर्डे आहे. आम्ही इथं ओपनमध्ये शाळा यासाठी भरवली आहे कारण की आम्हाला काल कोणती सूचना मिळाली नव्हती की शाळा बंद होणार आहे काय. मग सकाळी आम्ही जेव्हा आमच्या रोजच्या शाळेच्या वेळेवर शाळेत आलो तर शाळेला कुलूप होती व लॉक होता. मग त्यानंतर आम्ही आमच्या पालकांना घेऊन शाळेत आलो तर मग तिथं कोणी नव्हतं. मग त्यामुळे आम्ही इथं ओपनमध्ये शाळा भरवली. कोकणात सध्या समाधानकारक पाऊस पडतोय त्यामुळे बळीराजा सध्या भात लावणीच्या कामात गुंतून गेलाय. लांजा तालुक्यातील समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे तालुक्यातील भेळ, आरगाव, कोल्हेवाडी, सापूचेत्रे आदी भागांमध्ये लावणी कामांनी जोर धरलाय. शेतात यांत्रिकीकरण झाले असले तरी कोकणात अनेक ठिकाणी नांगरीसाठी आजही बैलजोडीचा वापर केला जातो. कोकणात पारंपरिक पद्धतीने आजही शेती केली जाते. लावणी योग्य झालेली भात रोपे चिखल करून भात लावणी केली जात असून सकाळपासूनच बळीराजा कुटुंबासमवेत शेतामध्ये लावणी कामांमध्ये व्यस्त असलेले चित्र सध्या कोकणात दिसून येत आहे. ईव्हीएम मशीनच्या विरोधात आणि बॅलेट पेपरच्या समर्थनार्थ ओबीसी आधारित जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. बोधगया येथील महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग बहुजन क्रांती मोर्चा आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. बुलढाणा देखील भारत मुक्ती मोर्चा आणि सामाजिक संघटनेच्या वतीने जयस्तंभ चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पक्ष वर्गाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.